नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। मित्रांनो, आता पुढे काय होतं आणि राहुल मात्र ह्या सर्व कलाच्या आणि अद्वैतच्या जाळ्यामध्ये कसा अडकतो। आत्तापर्यंत तो आता कला आणि अद्वैतच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून सगळे काही आरोप नयनावर लोटण्याचा जो प्रयत्न करत आहे ते मात्र आता कला आणि अद्वैत यांच्यासमोर कसे येते आणि राहुलला मात्र आता आबा आणि रोहिणीला सुद्धा या सर्व प्रॉपर्टीमधून बेदखल कसं करतात, त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना कशी देतात, हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो, हे बघा, कला आणि अद्वैत आता एकमेकांची साथ देत एकमेकांच्या बरोबर आता कौन्सिलरने त्यांना जे काही सांगितले आहे की एकमेकांना मदत करून सर्व काही तयारी करायची, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये एकमेकांना अगदी मदत करायची। तेव्हा आता जे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये त्यांना जायचे असते, श्रीनाथ ज्वेलर्समधून आता जे काही पुरावे त्यांना मिळालेले असतात म्हणून त्यांनी एकमेकांची साथ देत आता श्रीनाथ ज्वेलर्समध्ये त्यांना जे काही पुरावे मिळालेले असतात की जे काही आता चांदेकर ज्वेलर्स आहे तर यांचा सगळीकडे जे दागिने आहेत तर त्या दागिन्यावर विटंबना होते आणि अद्वैतला सुद्धा आता अटक झालेली आहे। परंतु आता श्रीनाथ ज्वेलर्स जरा पुढे उदयाला येते, म्हणजे लोकांच्या तोंडामध्ये आता श्रीनाथ ज्वेलर कधीही इतके छान असे म्हणजे हाताने डिझाईन बनवलेले आहे, अगदी ते दागिने त्यांनी कधी आत्तापर्यंत बनवलेले नव्हते। मग ते दागिने आता ते बनवतात, कारण राहुल त्यांना प्रत्येक डिझाईन हा पार्सल करत असतो आणि तेच डिझाईन आहे कलाचे, तर ते वापरून मात्र आता श्रीनाथ ज्वेलर्स हे दागिने बनवत असतो। तेव्हा आता अद्वैत आणि कला यांना सर्व काही तेथे पुरावे सापडतात, या सर्व आपल्या डिझाईनी आणि हे जे काही आता आहे तर ते दागिने सुद्धा कलेक्शनमध्ये तेच तयार केलेले जे कलाने तयार केलेले आहेत ते। तेव्हा आता लगेच गौरव हा जेव्हा अद्वैतला म्हणजे तेथे अद्वैतला आता ही सहन होत नाही, लगेच तो जाब आता गौरवला विचारतो। गौरव लगेच आता आपल्यावर जे काही हे अद्वैतने आरोप केलेले आहेत असं दाखवण्यासाठी आणि ह्या म्हणजे स्वतःवर काही न येता हे सगळं काही अद्वैत तर यायला हवे यासाठी तो पोलिसांना सुद्धा तेथे बोलावून घेतो। परंतु आता अद्वैत त्याच्याविरुद्ध एक ना एक पुरावे देत असतो। गौरव आता मुद्दाम म्हणत असतो की हे तर आमचे प्रतिस्पर्धी आहे, हे तर अख्ख्या जगाला माहिती आहे आणि ह्या अद्वैत चांदेकरला अटक सुद्धा झालेली आहे खोटे हिरे लंपास करणाऱ्या, म्हणून आता तो हे जे काही आहे ते सर्व आमच्या मुद्दाम माथी मारतो। तेव्हा आता लगेच अद्वैत सुद्धा काही कमी नसतो। अद्वैत म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मीच तुम्हाला फोन करून येथे बोलावून घेणार होतो, कारण मला आता जे काही माझ्या डिझाईन्सबद्दलचे जे पुरावे येथे मिळाले आणि मी यांच्या तिजोरीत का घुसलो, कशासाठी घुसलो, कारण आम्हाला इथे कोणतीही चोरी करायची नव्हती, परंतु ह्या श्रीनाथ ज्वेलर्सने आमचे जे काही दागिने डिझाईन्स वापरून जे दागिने बनवलेत याचा अर्थ काय होतो की नक्की काहीतरी कुठेतरी पाणी मुरते आणि ह्या सगळ्यामागे खरा सूत्रधार श्रीनाथ ज्वेलर्सवाला आहे, म्हणजे हा गौरव। आता अद्वैतला पूर्णपणे डाऊट आलेला असतो। तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा अद्वैत चांदेकर, आपल्याला आता काहीतरी पुरावासा ठोस द्यावा लागेल, तरच मात्र आता पुढची जी काही ही पाऊल आहे तर ती पाऊल आम्हाला उचलावी लागतील। आता तर एक पुरावा दाखवून काही उपयोग नाही, परंतु हा जे काही तुमच्या ऑफिसमध्येच आता हे सगळं काही पार्सल करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती तुम्हाला अगोदर शोधून काढावा लागेल आणि मग तुम्हाला हे सर्व काही आता ह्या गौरवच्या विरुद्ध कंप्लेंट करता येईल। त्यानंतर मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आता तो मात्र जो सर्व डिझाईन्स इकडे आणून देणारा आणि जो हिऱ्यांची लंपास करणारा जो आहे तो व्यक्ती, तो मात्र मी आता त्याला नाही सोडणार, कारण आजपर्यंत मी इतकी ग्राहकांची विश्वसनीय एक परंपरा जपत आलो, जी आमच्या आबांनी मला अगदी म्हणजे व्यवस्थित करून दिली होती। आबांचं जे काही आता हे इतक्या वर्षाचं स्वप्न आहे तर ते मी पुढे असंच रंगत राहिलो, परंतु आता मात्र ज्या व्यक्तीमुळे हे सर्व झाले त्या व्यक्तीला मी नाही सोडणार।
त्यावर आता कला म्हणते की हे बघ, आता आपल्याला किती काही झाले तरी शेवटी या सगळ्यातून बाहेर पडावंच लागेल. तेव्हा आता गौरव अद्वैतवर जे काही आरोप करत असतो तर ते आरोपामुळे अद्वैतला इतका राग येतो. अद्वैत आता खूप असा चवताळलेला असतो. तो सर्वांसमोर आता गौरवची गचंडी धरतो आणि माझेच डिझाईन्स वापरून अगदी मलाच बोलणारा, माझ्याच अगदी डिझाईन्सवर अगदी स्वतःचं नाव रोखणारा तुला मी नाही सोडणार. हे बघ, जे कोणी हे केलेले आहे तुला हात मिळवणी, तर त्याला तर मी नक्की शोधून काढेलच, परंतु तुला सुद्धा आता पुराव्यासहित मी नाही आता अडकवले तर मी सुद्धा नावाचा द परफेक्ट अद्वैत चांदेकर नाही. तेव्हा आता अद्वैत आणि कला तेथून निघून गेलेल्या असतात. कला आता अद्वैतला म्हणत असते की हे बघ अद्वैत चांदेकर, मी तुला किती सांगण्याचा प्रयत्न केला होता की जे काही राहुल मला तेथे दिसला होता, नक्की हे सर्व राहुलनेच केले असावे. मी तुला सांगत होते की अरे राहुल गौरवच्या कॅबिनमध्ये आहे आणि ऐनवेळीच जर आपण तेथे गेलो असतो, राहुलला पकडले असते, तर राहुलने मात्र हे सर्व केले, आपल्यासमोर खरा पुरावा आला असता. मी तुला सांगत होते की डिझाईन दाखवून उपयोग नाही, कारण राहुलनेच हे सर्व केलेले आहे. राहुलनेच आता इकडले जे डिझाईन्स आहे तर तिकडे त्या पार्सल केल्यात, म्हणून आता राहुल विरोधी आपल्याला काहीतरी असं ठोस पाऊल उचलावं लागेल. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत हे घरी येतात. घरी आल्यानंतर कला ही आता अद्वैतला सांगत असते की हे बघ, आता आपल्याला सगळी चांगली चौकशी व्हायला हवी, CCTV फुटेजसुद्धा सगळं चेक करायला हवे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल तेथे जात होता, म्हणजे राहुल तेथे एकटा जात नसेल, त्याला नक्की त्याचा ड्रायव्हर तेथे गाडीतून सोडत असेल. मग आपण राहुलची चौकशी ड्रायव्हरकडे करायला हवी की राहुल किती वेळेस आता गौरव कलेक्शनमध्ये गेलेला असेल, तेथे तो किती वेळेस गेला काय, याबद्दल आपल्याला त्याचा ड्रायव्हर नक्की सांगू शकतो. आपण ड्रायव्हर काकांना हे सर्व विचारूयात. त्यानंतर आता जेव्हा ते आत येतात, आत आल्यानंतर आता झालेला सर्व काही प्रकार आता अद्वैत आबांना सांगतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर आबांना खूप मोठा धक्का बसतो. आबा म्हणतात की म्हणजे नैनाच्या पर्समध्ये ते हिरे आले, तर नैना ही तेथे फोटोशूट करण्यासाठी गेली होती. तेव्हा नैना म्हणते की हे बघा आबा, मी तेथे फोटोशूटसाठी गेले होते, परंतु जाताना मी मात्र ती पर्स नेली नव्हती. माझ्याकडे ती पर्स नव्हती, कारण मी फोटोशूट केले आणि लगेच घाईने तिकडून निघून आले होते, परंतु मलाही माहिती नाही की त्या पर्समध्ये माझ्याकडे हिरे आलेच कुठून. तेव्हा आता आबा म्हणतात की म्हणजे हे सर्व काही जे सुरू आहे, आपल्या डिझाईन तिकडे गेल्यात आणि आपल्या डिझाईनचे जे काही कलेक्शन आहे तर ते श्रीनाथ ज्वेलर्स वापरतात. म्हणजे आता आपल्या ग्राहकांच्या मनामध्ये जो विश्वास आपण निर्माण केला होता त्यावर सर्व काही आता ह्या श्रीनाथ ज्वेलर्सने कब्जा केलेला आहेत आणि ग्राहकांच्या पसंतीचा ते एक भाग बनलेले आहेत. म्हणजे आता हे सर्व काही आपलंच वापरून आपलंच आता चा प्रयत्न जे करत आहे, तर त्याला नक्की कोणीतरी आपला भेदी मिळालेला आहे आणि तो कोण आहे हे म्हणजे लवकरात लवकर शोधलं पाहिजे. आणि कला अद्वैत, तुम्ही हे जर काम एकत्र येऊन जर अगदी जोमाने केले तर नक्की मात्र तो भेदी कोण आहे हे आता म्हणजे शक्य होईल. राहुल पूर्णपणे आता घाबरून गेलेला असतो, कारण त्याचा थरथर काप श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जे पोलीस आलेले असतात तेव्हाच होत असतात, कारण त्याला असे वाटतं की आता आपण पकडलं जाऊयात. परंतु आता हे जे काही आपल्यावर आलेले आरोप आहे तर ते दूर लोटण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, यातून आपली सुटका करावीच लागेल. नाहीतर आता जर आपल्याला ह्या अद्वैत आणि कला या दोघांनी जर पकडले तर मात्र अवघड होईल आणि नैनासुद्धा आता बारकाईने लक्ष ठेवीलच, कारण हे कोणी केलेले आहे हे ती कलाचीच बहीण आहे, ती नाही आता विसरू शकत, ती नक्की शोधण्याचा प्रयत्न करेलच. आपल्याला सगळे काही पुरावे मिटावे लागतील आणि आता श्रीनाथ ज्वेलर्समध्ये सुद्धा जाणं थांबवायला पाहिजे, कारण जे काही आहे ते सगळं काही आता ह्या कलाच्या लक्षात आलेले आहे. कलाने आपल्याला तेथे बघितले म्हणजे नक्की आता सर्व काही हे पुरावे तिच्या हाती लागतीलच. तेव्हा आता राहुल घाबरतच रूममध्ये येतो आणि रोहिणी आता हे सर्व बघून ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि ती घाईने राहुलला आता रूममध्ये बोलावून घेते. राहुलला म्हणत असते की राहुल, हे काय ऐकते मी, आणि तू त्यावेळेस तेथे होता का? तेव्हा राहुल म्हणतो की हो मॉम, आणि त्या कलाने मला तेथे बघितले सुद्धा, नक्की मी तिच्या नजरेसमोर आलो असेल, असं काहीतरी असेल, म्हणूनच आता ती कला आणि अद्वैत हे दोघे तिकडे आले होते. तेव्हा आता रोहिणी खूपच घाबरते. रोहिणी म्हणते की राहुल, शेवटी तू माती खाल्लीच, मला ज्याची भीती होती शेवटी तेच झाले. इकडे मी नैनाला
अगदी काबीज करण्याचा प्रयत्न करते, तिच्या मनातून हे काढण्याचा प्रयत्न करते, कारण ती सुद्धा हे जे कोणी केले आहे तर त्याच्या मागे आहे. नक्की हा काढणारा कोण आहे, तिच्या मनातून हे सर्व मी काढते, तुझ्यावर संशय येऊ नये म्हणून. तेव्हा आता राहुल खूप घाबरलेला असतो. राहुलला आता एकदम भीती वाटलेली असते. त्यानंतर मात्र आता कला ही अद्वैतला म्हणत असते की हे बघ, आपण ड्रायव्हर काकांना तर विचारूयात, परंतु CCTV फुटेज आहे तर ते CCTV फुटेजसुद्धा आपण एकदा जर चेक केले तर मात्र ते चेक केल्यानंतर आपल्याला सर्व काही समजेल की खरा भेदी कोण आहे, हे हिरे कोणी लंपास केले. आता मात्र राहुलची पूर्णपणे वाट लागणार असते. हे सर्व राहुलने केलेले आहे. कलाला तर डाऊट असतो, परंतु आता अद्वैतला राहुलवर विश्वास असतो. तो म्हणतो की नक्की काहीतरी आहे, की जे कोणी आहे तर ते मी नाही सोडणार, आणि जर यामध्ये राहुलचा हात असेल तर राहुलला मात्र आता या घरातून बाहेर काढावे लागेल. आता अद्वैतचा सुद्धा कलावर विश्वास बसत असतो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, नैनाताईने जर हे केले असते तर मात्र ती अशी रडली नसती. तिने अगदी रडून रडून हे सर्व अगदी प्रत्येकाच्या विनवण्या करून हे सांगितले नसते. ताठ मानेने तिने आता सर्वांच्या समोर उत्तर दिले असते. परंतु आता ह्यासोबत आता नैनाताईची सुद्धा आपल्याला मदत घ्यावी लागेल, कारण राहुलवर जर लक्ष ठेवायचे असेल तर मात्र आपल्याला व्यवस्थित पाऊल उचलावं लागेल. तेव्हा मात्र आता वॉचमन काका, CCTV फुटेज आणि ड्रायव्हर काका आहे यांच्याकडे राहुलची चौकशी करावी लागेल, आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी धागादोरा नक्की मिळू शकतो. कारण आता हे जे काही करणारा आहे तर तो शेवटी राहुलच असेल. कारण आत्तापर्यंत राहुलने जे काही आता त्याचं संशयास्पद गोष्टी माझ्यासमोर आल्यात तर त्यातून मला हेच वाटतं की राहुलच असेल. तेव्हा आता सरोजने हे ऐकल्यानंतर सरोजला सुद्धा धक्का बसतो. सरोज आता अद्वैतला म्हणते की अद्वैत, मी तुला मागे तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की राहुल सध्या जे काही वागतो, कुणाशी बोलतो, कुणाला भेटतो, यावर तू जरा बारकाईने लक्ष ठेव. परंतु अद्वैत, तू नाही ऐकलं. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. सरोजसुद्धा आता अद्वैतला म्हणते की हो, मला सुद्धा राहुलवर संशय आहे. तेव्हा मात्र आता त्यांना CCTV फुटेजमध्ये राहुल विरुद्ध जे काही पुरावे सापडलेले असतात त्यातून सिद्ध होते की हे सर्व राहुलने केले, आणि ड्रायव्हरने सुद्धा आता कलाला सांगितलेले असते की हे सगळं काही म्हणजे राहुल म्हणजे आहे तर साहेबांनीच केले. कारण आम्ही तिकडे बऱ्याच वेळेस गेलो होतो. राहुल आणि गौरव या दोघांमध्ये जे काही आता होत होते ते दोघं एकमेकांना भेटत होते. काही आता कॉफी शॉपमध्ये सुद्धा ते एकमेकांना भेटत होते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता अद्वैत पूर्णपणे आता अगदी तो त्याला शॉक बसलेला असतो. राहुल हे असं काही करेल कधीही मला असं वाटले नव्हते. राहुलकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून आता अद्वैतला खूप मोठा शॉक बसलेला असतो. तेव्हा आता कलाही त्याला सावरते. आता आबांचा सुद्धा अगदी पारा चढलेला असतो. रोहिणी आणि राहुलवर मात्र ते आता इतके रागवलेले असतात. आबा आता त्यांना घरातून जाण्यासाठी सांगतात, कारण तुमच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला काय कमी केले होते. सगळेजण प्रत्येकजण आता राहुल आणि रोहिणी यांना बोलत असतात. तर नैनाला सुद्धा खूप राग येतो. नैना सुद्धा आता खूप भडकलेली असते. नैना म्हणते की राहुल, मी आत्तापर्यंत तुझे खूप काही गुन्हे माफ केले, परंतु तू माझ्यावर इतका चोरीचा आरोप ढकलशील असं मला वाटलं नव्हतं. जी चोरी तू केली तर ती माझ्यावर तू ढकलत होता. खरंच मला, म्हणून नैनाला सुद्धा खूप राग येतो. त्यानंतर मात्र आता अद्वैत हा कलाची माफी मागतो. तो म्हणतो की कला, मला माफ कर. मी खरंच इतक्या दिवस तुला म्हणजे समजण्यात चुकलो होतो. मला माफ कर. आता मनापासून अगदी गुडघ्यावर बसून कलाची माफी मागतो. कला म्हणते की चांदेकर, अरे तू काय करतोस? अरे माझा सुद्धा हक्क आहे की बायकोच्या हक्काने तुला या संकटातून बाहेर काढणं. तुला जे काही तू केलेलं नाही तर त्या गुन्ह्यातून तुला अगदी म्हणजे बाहेर काढणं. तुझ्यावर कोणतंही संकट यायला नको, कारण अरे तू खरंच मनापासून खूप चांगला आहे. द ग्रेट अद्वैत चांदेकर. आणि माझी आई नेहमी म्हणत असते की खरंच अद्वैत चांदेकर हे लाखात एक आहे, आणि खरंच तू तसंच आहे एकदम. मी सुद्धा खरंच तुला ओळखण्यात चुकले होते. आपले गैरसमज झालेले आहे ते सर्व काही आता दूर झालेले असतात. आणि तेवढ्यात आता कलाचा वाढदिवस जवळच आलेला असतो. अद्वैतला याची जाणीव होते. अद्वैत आता ठरवतो की खरंच यापुढे मात्र खरेला कोणताही त्रास व्हायला नको. आता तिचा वाढदिवस इतका दणक्यात साजरा करायचा की अख्ख्या कोल्हापूरमध्ये आता कलाचा वाढदिवस अगदी नावाजला पाहिजे. तिला असं इतकं छान असं सरप्राईज आपण द्यायचं, कारण आज कलाच्या
वाढदिवसाच्या दिवशी एक बायको म्हणून आपण तिचा स्वीकार करायचा म्हणून अद्वैत पुन्हा मंगळसूत्र कलाच्या गळ्यात घालतो. अगदी प्रेमाने तिला स्वीकारतो. एक असं छान असं अगदी मस्त सरप्राईज तो तिला देतो आणि साडी तर त्याने तिच्या पसंतीची कलाला घेतलेली असते. कलासुद्धा आता इतकी खुश होते. अद्वैत आणि कला इथूनच आता त्यांच्या संसाराला सुरुवात होते. आबांचे आता जे काही स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण होते, परंतु राहुल जे काही वागलेला आहे त्याचं आबांना खूप वाईट वाटलेलं असतं. कला आणि अद्वैत या दोघांचा संसार इतका खुश होतो. दोघे आता खुश असतात आणि अद्वैतने छान असं सरप्राईज प्लॅनिंग करून आता कलाचा वाढदिवस दणक्यात साजरा केलेला असतो. संगीताचे आणि दिनकरचे डोळेसुद्धा भरून येतात. परंतु मित्रांनो, आता सोम आहे तर त्या सोमच्या संसाराला नजर लागलेली असते, ती म्हणजे ह्या अनामिकाची. अनामिका आता जे काही सोमबरोबर वागत आहे, सोमला पूर्णपणे तिने बर्बाद करण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण जे काही कॉलेजमध्ये सोमने तिला म्हणजे तिच्या प्रेमाचा स्वीकार केलेला नसतो आणि त्याचंच आता जे हे आहे तर ती कारस्थान आता सोमवर ढकलत असते आणि सोमला पूर्णपणे आता बरखास्त करायचं आहे हे ती ठरवते. त्यानंतर मात्र आता सोम पूर्णपणे दारूच्या आहारी जातो. तर आबा आणि घरातील सर्वांच्याही लक्षात येते की आता हे सर्व काही आहे तर ते अनामिका आणि सोम या दोघांमध्ये काही चांगलं सुरू नाही. सोम आता इतका म्हणजे दारूच्या आहारी गेलेला असतो. कला त्याला विचारण्याचा प्रयत्न करते की अरे नक्की काय झालं सोम, तू का दारू वगैरे पितोस. तेव्हा आता कला वहिनीजवळ सोम आपलं सगळं काही मन अगदी हलकं करतो. सोम आता स्वतःला दोषी मानत असतो, परंतु अनामिकाचं जे काही वागणं आहे ते कलाच्या आता लक्षात येते. म्हणजे आता अनामिका का असं वागत असेल, ती तर सर्वांच्या समोर सोमवर खूप प्रेम आहे असं दाखवते, परंतु आता नक्की त्यांच्यामध्ये काही खास नाही. यामध्ये अनामिकाची जास्त चूक आहे. आपण मात्र आता सोमला यातून बाहेर काढायला हवे. आता कला आणि अद्वैत ह्या दोघांचं खूप सुरळीत चालू असते आणि आता लवकरच ते हनीमून प्लॅनिंग सुद्धा करतात. परंतु त्या अगोदर कला म्हणते की हे बघ, अरे सोम जेव्हा अगदी आनंदात राहील आणि त्यांचं आणि अनामिकाचं जे काही सुरू आहे तर त्यामध्ये नक्की काय आहे ते पॉईंट आपल्याला शोधून आता सोमला या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल. तेव्हा अद्वैत आता कलाला म्हणतो की खरंच तू किती सर्वांसाठी कायम करत असते, कधी स्वतःचा विचार तू करत नाही. प्रत्येकासाठी तू अगदी आपला म्हणजे जीवाची पर्वा न करता काही ना काही प्रयत्न तू या घरासाठी करत असते. खरंच आजपर्यंत तू खरंच एक महालक्ष्मीची जी पावलं आहेत, लक्ष्मीच्या पावलांची, त्या पावलावर पाऊल देऊनच तू या घरामध्ये आलेली आहे. आणि आबा म्हणतात की खरंच ही लक्ष्मी आहे तर ते खरं आहे. खरंच तू खरंच लक्ष्मी आहे या घरची. म्हणून अद्वैत आता कलाचं खूप कौतुक करत असतो. कला म्हणते की हे बघ अद्वैत, अरे हे घर माझं आहे. ज्या दिवशी मी तुझ्याबरोबर लग्न करून या घरामध्ये आले, या घरामध्ये माप ओलांडलं, त्या दिवशीच ही सुखदुःख या घरातील माझी झाली. आबांनी तर माझा सून म्हणून केव्हा स्वीकार केला होता आणि आबांनी मला आत्तापर्यंत खूप साथ दिली. मी आबांचं खरंच ऋणी आहेत. त्यांनीच माझ्या संसाराची सुरुवात लावून दिली. तेव्हा मात्र आता अद्वैत हा इतका गौरवला सुद्धा म्हणजे त्याने जो धडा आहे तो शिकवलेला असतो. आता राहुल आणि गौरव यांना तर आता पोलिसांची शिक्षा तर मिळालेली असते त्यांच्या पापाची, परंतु नैना इतकी आता टेन्शनमध्ये असते. राहुल तिच्याशी जे काही वागला ते तिला सहन होत नाही. तेव्हा कला तिला सावरण्याचा प्रयत्न करते की हे बघ, राहुल शांत होईल, राहुल सुधारेल. नैना तू काळजी करू नकोस, आपण राहुलला एक संधी देऊयात. नैना म्हणते की खरंच, आणि नैना म्हणते की राहुल जे काही वागला ते मला नाही म्हणजे मी त्याच्यावर इतका विश्वास ठेवला, परंतु त्याने विश्वासघात केला. आणि कला, मी राहुलसाठी तुला वाटेल तसे बोलले, परंतु कला तू खरंच आता आत्तापर्यंत इतकं सगळं काही प्रत्येकाचा त्रास सहन करत आले. मी सुद्धा तुला इतका त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि हे बघ, मी आज तुला एक गोष्ट सांगते की जे काही आता राहुल अद्वैतला गोळ्या देण्याचा प्रयत्न करत होते त्यामध्ये मी सुद्धा सामील होते. माझ्याकडून सुद्धा खूप चूक झाली, मला माफ कर. कारण अद्वैतच्या जे काही गोळ्या द्यायच्या होते तर मी सुद्धा, तू येथे नव्हती तेव्हा त्या कॉफीमध्ये गोळ्या मिक्स करण्याचा मी आता राहुलला मदत करत होते.
आहे, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. म्हणून आता लगेच नैनाने जे काही सांगितलेले आहे ते ऐकल्यानंतर कलाला धक्का बसतो. कला म्हणते की अगं तू तर अद्वैतच्या सुद्धा जीवावर उठली होती राहुलचं ऐकून. अगं तू राहुलचं ऐकायला नको होतं. राहुल आणि अद्वैत एकमेकांचे भाऊ होते, तरीसुद्धा राहुल त्यांच्याशी असं वागलं आणि तू सुद्धा शेवटी कशी वागली, राहुलचंच ऐकलं. आपल्या बहिणीचा विचार तू करायला हवा होता आणि अद्वैतची आणि तुझी काय दुश्मनी होती म्हणून तू अद्वैतवर असं काही वागत होती. तेव्हा नैना म्हणते की हे सर्व करण्यासाठी मला आता म्हणजे राहुलच सांगत होता आणि यात रोहिणी मॅडमचा सुद्धा हात होता. मॉम इन लॉ आहे तर त्यासुद्धा आम्हाला मदत करत होत्या. कलाला आता खरंच खूप राग आलेला असतो, कारण अद्वैतच्या जीवावर उठणाऱ्या राहुललाही चांगल्यातील चांगली शिक्षा व्हायला हवी आणि नैनाताई तुझ्याकडून सुद्धा मला अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. म्हणून आता खरंच कलाला खूप राग आलेला असतो. आता अद्वैतला जर हे सांगितले तर अद्वैतला खूप वाईट वाटेल, अद्वैतचं मन दुःखी होईल. म्हणून आता कला ही अद्वैतचं मन जपण्यासाठी अद्वैतपासून हे सर्व लपवते. आणि यापुढे नैनाताई तू प्लीज आता असं काही करत जाऊ नकोस. अगं अद्वैत खरंच खूप चांगला आहे, तू अद्वैतचा असा वेगळा विचार करू नको. तेव्हा आता नैना म्हणते की मला माफ कर कलाताई, माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या. आत्तापर्यंत मी खूप काही चुकले, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला सावरत आली. परंतु ते हिरे मी चोरले नव्हते हे मला माहिती होतं, परंतु राहुलने हे सर्व केले आणि माझ्याच नवऱ्याने माझ्यावर हे सगळे ढकलले. आता कलाने ते सर्व शोधून राहुलला तर शिक्षा दिलेली असते आणि आता अद्वैतबरोबर तिचा सुखाने संसारसुद्धा चालू झालेला असतो. आणि आता लक्ष्मीचा जो अगदी आशीर्वाद आहे तो कला आणि अद्वैतच्या मागे असाच असतो. आणि आता कला ही एक चांदेकरांची आदर्श सून आहे आणि अद्वैतची एक बायको. आता जे काही सरोजने तिला चॅलेंज दिलेलं असतं ते चॅलेंज स्वीकारून मात्र कला मानाने पुन्हा आता ह्या घराची मोठी सून म्हणून आता आबांनी तिचा स्वीकार म्हणजे सगळ्यांसमोर केलेला असतो. कलाच या घरची द ग्रेट आहे आणि कला जे काही करते ते खास असते. या घरासाठी फक्त आणि फक्त कलाच अगदी मदत करू शकते. रोहिणीसुद्धा आता जी काही आहे तर तिलासुद्धा शिक्षा तर होतेच, परंतु तिचे डोळे उघडतात. सरोज मात्र आता अगदी डोळे उघडून कलाची माफी मागते आणि कलाला शरण जाते. तेव्हा मित्रांनो कलाने आपल्या स्वभावामुळे सगळ्यांचं मन जिंकून आपल्या सोन्यासारख्या संसाराला वाचवलेलं असतं, अद्वैतला सुद्धा वाचवलेलं असतं. आणि आता जो सोहम आणि अनामिका आहे तर यांच्यामधील जे काही आता दुरावा आहे, अनामिकाच्या जे काही मनामध्ये आहे तर ते तिचं जे मनामधील आहे ते कारस्थान अगदी सक्सेस न होऊन देता सोहमला सुद्धा आता कला लवकरच या संकटातून सोडवणार आहे आणि काजल आणि सोहम पुन्हा लवकरच एकत्र येणार आहेत. मित्रांनो आता कला जे काही करते ते अगदी या घरासाठी करते. अद्वैत तिच्यावर खूप खुश असतो. तेव्हा आता मित्रांनो लवकरच आता कला आणि अद्वैत हे दोघं तर एकत्र आलेलेच आहेत. लवकरच ते आता या घराला गुड न्यूज कशी देतात आणि आता आबांना कसं अगदी खुश करतात, कारण आता कला आणि अद्वैतचा फुललेला संसार तर आबा बघतच असतात, परंतु लवकरच एका परतवंडाची आता आबा त्यांच्याकडून अपेक्षा करतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होईल, कारण लक्ष्मीची पाऊल या मालिकेच्या आता डेली अपडेटसाठी आणि कला आणि अद्वैत यांच्या रंगलेल्या सुखी संसाराची जी स्वप्न आहे तर ती काय होते पुढं ही बहरण्यासाठी आपल्या चॅनलला बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.